नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे व्यासपीठावर उपस्थित स्वामी राघवेंद्रानंदजी महाराज, समोर बसलेले संन्यासी वृंद आणि उपस्थित सर्व भक्त मंडळींना माझा नमस्कार. आज दिवस आहे स्वामी विवेकानंदांचा. स्वामीजींचं दिव्य जीवन. आता हे आपल्या सगळ्यांना भगवान श्री रामकृष्णांनी सांगितलेलं आहे की नरेंद्रसारखा अधिकारी या जगामध्ये आलेला नाही आणि पुढे सुद्धा येतील की नाही संशय आहे. सप्तऋषीमधला एक ऋषी ते जेव्हा भगवंत अवतार घेतात तेव्हा त्यांच्यासोबत असे सगळे महापुरुष येतात. ऋषी मुनी योगी संत हे सगळे येतात आणि त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांना मदत करतात. आणि त्यामध्ये सगळ्यात प्रमुख म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांच्या आगमनामुळे धर्माला जी ग्लानी आली होती ती ग्लानी दूर करण्यासाठी भगवान श्री रामकृष्ण आले आणि त्यांच्या कार्यामध्ये मोलाचा वाटा स्वामीजींनी घेतलेला आहे. त्यांच्यामुळे जगात देश विदेशामध्ये त्यांनी भगवान श्री रामकृष्णांच्या वाणीचा प्रचार आणि प्रसार केला. आणि त्यामुळे आपण बघतो की आज समाजामध्ये जी जागृती होत आहे, 100 वर्षापूर्वीचा भारत विचार करा आणि आजचा भारत विचार करा, म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये आपली प्रगती झालेली आहे. ते सगळं क्रेडिट आपण स्वामीजींना देऊ शकतो. त्यांनी सगळ्यांनाच इन्स्पायर केलेलं होतं. मग ते फ्रीडम फायटर असो की कवी असो की लेखक असो की तरुण असो, सगळ्यांना स्वामीजींनी प्रेरणा दिली आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्य करण्यास प्रवृत्त केलं. खरं म्हणजे आपण आळशी झालेलो होतो आणि आपण प्रतिकार करण्यासाठी समर्थ नव्हतो. जरी आपली संख्या खूप जास्त होती तरी काहीही उपयोग नव्हता. 1000 वर्षाची गुलामगिरी पत्करावी लागली कारण आपण स्वतःला हीन आणि दीन समजत होतो. तेव्हा हे आपलं जे चैतन्य आहे ते जागृत करण्याचं काम स्वामीजींनी केलं. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. स्वामीजींनी सगळ्या भारतामध्ये सिंहगर्जना केली, सगळ्यांना जागं केलं. अमेरिकेमध्ये गेले आणि त्यांनी भारताचा वेदांत अमेरिकेमध्ये सांगितला. अमेरिकन किंवा युरोपीय लोकांना वाटायचं की भारत काय एक रानटी देश आहे, भारतामध्ये आहे काय, तिथे धर्म नाही, हे लोक सगळे अंधविश्वासी आहेत, दगड्या धोंड्याच्या पूजा करतात, आपल्याला इथून आपले प्रचारक पाठवावे लागतात. आणि भारतावरून सुद्धा जे लोक जायचे ते ख्रिश्चन लोकांची स्तुती करायचे, पण कोणीही ठामपणे भारताचा खरा धर्म सांगू शकले नव्हते. स्वामीजीच पहिल्यांदा भारताबाहेर जाऊन आणि ते सुद्धा इंग्रजी भाषेमध्ये लोकांना आपली धर्मतत्व समजावून सांगणं हे ते अवघड काम आहे. हे सगळे तत्त्व संस्कृतमध्ये आहे आणि त्याचं इंग्रजीमध्ये करून ते लोकांना साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणं हे महान कार्य स्वामीजींनी केलं. आणि अवघ्या 39 वर्षामध्ये त्यांनी आपलं जीवन कार्य संपवलं. ते म्हणाले होते की मी 40 काही बघणार नाही. म्हणजे त्यांना जे कार्य करण्यासाठी भगवंतांनी आणलेलं होतं ते कार्य त्यांनी 39 वर्षामध्येच पूर्ण केलं. आणि कार्य पूर्ण झाल्यानंतर मग ह्या लोकांना ह्या जगामध्ये राहण्याची इच्छा मुळीच होत नाही, कारण त्यांनी तो आत्म्याचा आनंद उपभोगलेला असतो. त्यामुळे ह्या जगामध्ये तर सगळे दुःखच आहे, पण त्यांना करावं लागतं. जरी ज्यांना ब्रह्मज्ञान झालं आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नसते आणि त्यांना त्यामध्ये आवड पण नसते, पण ह्या जगाच्या उद्धारासाठी त्यांना यावं लागतं. जेव्हा स्वामीजी म्हणाले की मला समाधीची अवस्था पाहिजे, तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले, अरे छी छी, एवढा स्वार्थी, फक्त स्वतःची मुक्ती बघतो. मला वाटलं की तो मोठा एखादा वटवृक्ष होशील आणि त्यामध्ये अनेक लोक येतील आणि त्या सगळ्या जीवांना शांती मिळेल,
तर तो तुझा स्वतःचाच विचार करतो आहे. म्हणून स्वामीजींना जरी समाधीमध्ये आनंद होता, त्यांना ती अवस्था ठाकूरांनी प्राप्त करून दिलेली होती, तरीसुद्धा भगवंताच्या कामासाठी त्यांनी या जगामध्ये अवतरण केलं आणि सगळे दुःख कष्ट सहन करून शेवटपर्यंत कार्य करत राहिले. आणि त्यांच्या कार्याचा परिणाम आजही आपण बघतोय. आता इथे हे जे सेंटर आहे ते स्वामीजीमुळेच झालेलं आहे. जर स्वामीजींनी रामकृष्ण संघाची स्थापना केली नसती तर सगळं काही संपून गेलं असतं. बऱ्याच संस्था आहेत, आल्या आणि त्या गेल्या पण रामकृष्ण मठ आणि मिशन अजूनही टिकून आहे आणि त्याचा विस्तारच होत आहे आणि पुढे विस्तार होतच राहणार आहे. आणि स्वामीजींनी जेव्हा हा संघ स्थापन केला तेव्हा त्यांनी याला एक मोटो दिला, आत्मनो मोक्षार्थम जगतहितायच, स्वतःच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी. कारण मुक्तीसाठी तर सगळेच प्रयत्न करतात. त्यावेळेससुद्धा भारतामध्ये हजारो लाखो साधू होते, पण सगळे हिमालयामध्ये जाऊन किंवा आश्रमामध्ये जाऊन जंगलामध्ये जाऊन साधना करायचे, पण समाजाकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. प्रत्येक व्यक्ती आपापल्या मुक्तीमध्येच व्यस्त होती. तेव्हा जगाचं काय होणार? ह्या जगामधल्या जीवांना किंवा ह्या बद्ध जीवांना किंवा जे दुःख भोगत आहे त्यांना काहीतरी मार्ग दाखवला पाहिजे. आणि संघटना असल्याशिवाय ते शक्य नाही. एकटा मनुष्य काहीही करू शकत नाही. ही संघटना असल्यामुळे लोक गेली काय आणि आली काय काही फरक पडत नाही. जुने लोक जातात आणि नवीन लोक त्यांची जागा घेतात. तर अशा प्रकारे स्वामीजींनी या संघाची स्थापना केली आणि त्यांचं दिव्यत्व लोकांना स्पष्टपणे जाणवत होतं. ते जिथे जिथे गेले तेव्हा लोकांना कळले की हा काही साधारण मनुष्य नाही. त्यांचे डोळे बघून, त्यांचं व्यक्तिमत्व बघून लोकांवर आपोआपच प्रभाव पडायचा. आणि जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे जणू काही त्यांच्या वाणीद्वारे काव्यच बाहेर पडत आहे आणि लोकांना ते मोहित करून टाकायचे. हजारोच्या संख्येनं लोक त्यांची व्याख्यानं ऐकायला यायची. तर अशा प्रकारे आपण बघतो की स्वामीजींचं जीवन दिव्यच होतं आणि त्यांनी आपल्यासाठी सुद्धा मार्ग दाखवून दिलेला आहे. जेव्हा स्वामीजी भारत भ्रमण करत होते तेव्हा माउंट आबूला असताना तिथे तुर्यानंद महाराज गेले होते. त्यांची भेट झाली. तेव्हा तुर्यानंदाने विचारलं की स्वामीजी तुम्हाला काय प्राप्त झालं एवढी तपस्या करून? तेव्हा स्वामीजी म्हणाले की काय प्राप्त झालं हे मी सांगू शकत नाही, पण माझं हृदय मात्र आता विशाल झालेलं आहे. आता मी गरिबांचे दुःख अनुभव करू शकतो, त्यांच्यासाठी काहीतरी कार्य करू शकतो. आणि म्हणे या युगामध्ये भगवंताचं कार्य करूनच लोकांना मुक्ती मिळेल. पूर्वीच्या युगामध्ये ध्यान, धारणा, तपस्या हे सगळं करावं लागायचं, पण आज मी सांगतो की भगवंताचं कार्य केल्यामुळेच ह्या जीवांचा उद्धार होईल आणि हा नवीन मार्ग त्यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. जेव्हा त्यांचे शिष्य कल्याणानंद त्यांच्याकडे आले तेव्हा स्वामीजी म्हणाले की अरे कल्याण, मी भारत भ्रमण करताना बघितलं हिमालयामध्ये कितीतरी साधू राहतात, कितीतरी गरीब लोक राहतात, आदिवासी राहतात, आणि जेव्हा ते आजारी पडतात तेव्हा त्यांच्याकडे बघायला कोणीही नसतं आणि बिना उपचारानं ते बिचारे मरतात. तेव्हा तू त्यांच्यासाठी काहीतरी करू शकशील का? तू जा तिथे हिमालयात आणि एखादा छोटीशी झोपडी बांध आणि लोकांना औषध द्यायला सुरुवात कर. तेव्हा कल्याण महाराज म्हणाले की आपली जशी आज्ञा. आणि स्वामीजी म्हणाले की हे माझं कार्य केल्यामुळेच तू परमहंस होशील. आणि बघा स्वामी कल्याणानंदजी महाराजांनी कणखलला छोटीशी झोपडी बांधून कार्य सुरू केलं. त्यांच्यासोबत स्वामी निश्चयानंदी पण होते. या दोघांनी कार्य सुरू केलं आणि आज त्या ठिकाणी एक मोठा दवाखाना आहे आणि त्या भागातल्या सगळ्या संतांची, साधूंची, गरिबांची सेवा केली. म्हणजे स्वामीजींनी जे सांगितलं की सेवासुद्धा एक प्रकारचा योगच आहे आणि या सेवेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचू शकता. कारण सेवा केल्याशिवाय चित्तशुद्ध होत नाही आणि चित्तशुद्ध झाल्याशिवाय ध्यान किंवा बाकी गोष्टी काहीही उपलब्ध होत नाही. तेव्हा पहिले आपल्याला चित्त शुद्ध करायचं आहे
आणि त्यासाठी कर्मयोग अतिशय आवश्यक आहे. जरी स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं असलं की आपल्या जीवनाचं ध्येय आत्मन मोक्षार्थच आहे, म्हणजे आपल्या आत्म्याचा मोक्ष प्राप्त करून घेणं किंवा आत्मसाक्षात्कार करून घेणं हेच जीवनाचं एकमेव उद्देश आहे. स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात की माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे. माझ्या जीवनाचं ध्येय काय थोड्या शब्दामध्ये सांगता येईल, ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सांगणं, त्यांचं दिव्य स्वरूप सांगणं आणि ते कसं प्राप्त करून घ्यावं यासाठी त्यांना मार्ग दाखवणं. माय आयडियल इंडिड कॅन बी पुट इन टू फ्यू वर्ड्स, दॅट इज टू प्रीच अँड टू मॅनकाइंड देअर डिव्हिनिटी अँड हाऊ टू मेक इट मॅनिफेस्ट इन एव्हरी मुवमेंट ऑफ लाईफ. तेव्हा स्वामीजींचं हे जीवन कार्य होतं, ते लोकांना सांगणं की अरे तुम्ही तर शिवस्वरूप आहात, तुम्ही स्वतःला एवढं दुर्बल का समजता. म्हणजे हे स्वामीजींनी आपल्यामधली शक्ती जागृत केली. आपल्यामध्ये सगळ्यामध्येच अनंत शक्ती आहे, आपण त्या शक्तीचे अधिकारी आहोत. ते म्हणायचे की तुम्ही ईश्वराचे पुत्र, अमृताचे अधिकारी, तुम्ही पापी, ची मनुष्याला पापी म्हणणं हेच महापाप आहे. तुम्ही सिंहतुल्य असून सिंहस्वरूप असून स्वतःला मेंढीतुल्य का समजता. उठा मृगराजांना उठा आणि आपण मेंढरे आहोत हा भ्रम झाडून टाका. म्हणजे स्वामीजींना माहिती होतं की आपलं खरं स्वरूप सिंहस्वरूपच आहे, आत्मस्वरूपच आहे, पण आपल्यावरती आवरण आलेलं आहे आणि त्यामुळे आपण स्वतःला ह्या शरीरामध्ये बद्ध करून घेतलेलं आहे. ह्या शरीरात आपण मी आणि माझं म्हणतो, पण ते खरं नाही. तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे, फक्त ती शक्ती कशी प्रगट करायची हे तुम्हाला माहिती नाही, म्हणून तुम्ही स्वतःला एवढे दुर्बल समजता. ऑल पॉवर इज इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक. तर तुमच्यामध्ये सगळं सामर्थ्य आहे यावर विश्वास ठेवा आणि आपण दुर्बल आहोत असं कधीही म्हणू नका. तेव्हा सगळ्यामध्येच तो आत्मसिंह आहे, ती आत्मशक्ती आहे, ते आत्मबल आहे. पण आज आपण ते विसरलेलो आहे आणि स्वामीजींनी काय केलं तेच जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि हेच आपल्या उपनिषदामध्ये पण सांगितलेलं आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरा निबोधत शुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पदस्थत कवय ओदंती. मार्ग जरी कठीण असला तरीसुद्धा जीवनाचे ध्येय तेच आहे. जागे व्हा. किती दिवसपर्यंत तुम्ही अज्ञान निद्रेमध्ये झोपून राहणार, किती दिवस या संसारामध्ये दुःख भोगत राहणार. तुमचं स्वरूपच आनंद स्वरूप आहे, तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहात, तुम्ही अमर आहात. सत चित म्हणजे तुम्हाला सगळं काही ज्ञान तुमच्यामध्ये आहे आणि आनंदाची खाण तुमच्यामध्ये आहे. हे सगळं तुमच्यामध्ये असताना सुद्धा तुम्ही एखाद्या दुर्बल माणसासारखे वागता. तुम्ही राजकुमार आहात आणि राजकुमार असूनही तुम्ही भिकाऱ्यासारखे वागता, कारण तुम्हाला फक्त जाणीव नाही की आपण राजकुमार आहोत, आपला या सगळ्या संपत्तीवर आपलाच अधिकार आहे. हे अज्ञान असल्यामुळे आपण आपलं स्वरूप प्रगट करू शकत नाही. तेव्हा स्वामीजी म्हणतात की हा पिंजरा तोडून टाका आणि हे सिंहासारखे त्यामधून बाहेर पडा. ह्या जगाच्या पिंजऱ्यामध्ये आपण अडकलेलो आहे. हा पिंजरा तोडून आपल्याला मुक्त व्हायचा आहे, तोच आपल्या जीवनाचा एकमेव उद्देश आहे. रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन. धर्म म्हणजे तरी काय? धर्म म्हणजे अंतर्निहित आत्मशक्तीला जागृत करणं म्हणजे धर्म होय. बाकी तुम्ही मंदिरात जाता, पूजा करता, काय करता याला महत्त्व नाही. आपल्या आतमध्ये जे चैतन्य आहे त्याला जागा करणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार हाच धर्म आहे. जोपर्यंत आपण तो साक्षात्कार करून घेत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं धार्मिक होऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी प्रयत्न करणं. स्वामीजींनी हेच सांगितलं की मनुष्य देहामध्येच हे शक्य आहे. नाहीतर या जगामध्ये कितीतरी प्रकारचे प्राणी राहतात. 84 लक्ष योन्या आहे, पण या 84 लक्ष योन्यामध्ये मनुष्य योनी एक अशी आहे की ज्यामध्ये आपल्याला आत्मसाक्षात्कार करून घेता येतो. भगवंताने आपल्याला विवेक दिला आहे, विचार दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला हे सगळे प्रयत्न करता येतात. बाकी प्राण्यांना गुरुची तिथे आपण बघतो त्यांना गुरुची मदत घेता येत नाही, शास्त्राची मदत घेता येत नाही. ते जसे आहेत तसेच राहतात. परंतु मनुष्य कितीही वाईट असला, त्यानं कितीही पापकर्म केलेली असली, पण त्यानं जर ठरवलं की नाही आता आपण आपला मार्ग बदलला पाहिजे,
आपण आपल्या जीवनाच्या ध्येयाकडे वळलो पाहिजे, तर तो सुद्धा ह्या जगामध्ये महान होऊ शकतो, तो सुद्धा आत्मसाक्षात्कार करून घेऊ शकतो. असे बरेच उदाहरण आहेत. स्वामी विवेकानंद सांगायचे, जेव्हा स्वामीजी हिमालयामध्ये भ्रमण करत होते त्यावेळेस त्यांना एक साधू तिथे भेटला. तो साधू म्हणाला की स्वामीजी, माझ्यामध्ये एवढं परिवर्तन झालेलं आहे, बरेच काही मी प्राप्त केलेलं आहे, पण हे कुणामुळे झालं माहिती आहे का? आणि हे सगळं झालं पवारी बाबामुळे. स्वामीने मी पवारी बाबांना बघितलेलं आहे, मी त्यांच्या आश्रमात गेलेलो आहे. तर म्हणे मी एक चोर होतो म्हणे. एक दिवस पवारी बाबा ध्यान करत बसलेले होते, मी त्यांच्या आश्रमात शिरलो आणि काही भांडी वगैरे घेऊन जायला लागलो. तेव्हा म्हणे पवारी बाबांनी डोळे उघडले आणि माझ्या मागे धावले म्हणे ते, आणि मला पकडलं आणि घरी आणलं, आश्रमात आणलं, माझी पूजा केली, मला भोजन दिलं आणि म्हणाले की अरे नारायणा, या एवढ्याशा वस्तू घेऊन तू कशाला पळतोस? हे सगळं जे काही आहे माझ्याकडे ते सगळं तुझंच आहे. आणि त्यांनी म्हणे सगळं सगळं मला देऊन टाकलं आश्रमातलं. आणि मला आश्चर्य वाटलं की मी स्वतः नारायण आहे, नरनारायण, आणि मी हे अशा प्रकारच्या चोऱ्या करत आहे, हे काही मला शोभत नाही. म्हणजे त्या दिवशीच मी चोऱ्या करणं सोडलं आणि म्हणजे घर सोडून हिमालयामध्ये आलो आणि संन्यासी झालो. आणि त्यामध्ये त्यामुळे म्हणजे माझी एवढी प्रगती झाली. तर माझ्या जीवनामध्ये हा जो बदल घडलेला आहे तो पवारी बाबामुळे घडलेला आहे. म्हणजे बघा, एक चोरसुद्धा महान संत होऊ शकतो. एव्हरी सेंट ॲट पास्ट आणि एव्हरी सिनर ॲज फ्युचर. तेव्हा जे काही संत आहे त्यांना पण भूतकाळ होता, त्यांनी पण भूतकाळामध्ये वाईट कर्म केलेली असणार, तरी पण कितीही पापी असला त्याला भविष्य आहे. आज जरी तो पापी असेल पण त्यानं ठरवलं तर तो जीवन बदलू शकतो आणि भविष्यामध्ये महान होऊ शकतो. तेव्हा स्वामीजींनी आपल्याला हेच सांगितलं आहे की जीवनाचं ध्येय कधीही विसरू नका. हे नेहमी लक्षात ठेवा की आपण या जगामध्ये कशासाठी आलेलो आहे. आणि एकदा जीवनाचं ध्येय ठरवल्यानंतर नुसतं ठरवून होणार नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि अशा प्रकारचा मार्ग स्वामीजींनी आपल्याला दाखवलेला आहे. म्हणजे कर्माला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे, पण फक्त कर्मच काही त्यांनी सांगितलेलं नाही. जे बरेच महापुरुष आहेत त्यांनी एकच मार्ग आपल्याला सांगितला. चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला भक्ती मार्ग शिकवला, शंकराचार्यांनी आपल्याला ज्ञानयोग शिकवला, पण स्वामी विवेकानंद असे एकमेव होते की त्यांनी आपल्याला चारही योगांचा समन्वय करायला सांगितला. आणि आपण बघतो की जो रामकृष्ण मठ आणि मिशनचा सिम्बॉल आहे, एम्ब्लम आहे, त्यामध्ये हे सगळं तुम्हाला आढळतं. ह्या एम्ब्लम स्वामींनी स्वतः डिझाईन केलेला आहे. त्यामध्ये जो वर्तुळाकार साप आहे ती कुंडलिनी आहे, राजयोगाचं प्रतीक आहे. त्यामध्ये उगवता सूर्य आहे ते ज्ञानयोगाचं प्रतीक आहे. त्यामध्ये कमळ आहे ते भक्तियोगाचं प्रतीक आहे. आणि समुद्राच्या लाटा आहे ते कर्मयोगाचं प्रतीक आहे. आणि या चारहीच्यामध्ये तो हंस बसलेला आहे, ते आपलं आत्मस्वरूप आहे. म्हणजे या चारही योगांचा उपयोग करून तुम्ही स्वतःचं आत्मस्वरूप जाणून घ्या. चार योगाचा उपयोग का करायचा? कारण तुम्हाला लवकर जर ध्येयापर्यंत जायचं असेल तर चारही योगांचा उपयोग करणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडे चारही फॅकल्टी आहेत, असं नाही की फक्त आपल्याकडे एकच गोष्ट आहे. आता भगवंताने आपल्याला शरीर दिलेलं आहे, ह्या शरीराद्वारे आपण लोकांची सेवा करू शकतो. फक्त स्वामीजीने काय केलं? ह्या सेवेमागचा भाव बदलला, ह्या सेवेमागची दृष्टी बदलली. ही काही समाजसेवा नाही, तरी जिवंत ईश्वराची पूजा आहे. तो परमेश्वर कणाकणामध्ये आहे, चराचरामध्ये आहे, ही त्यांची अनुभूती होती. म्हणून स्वामीजीने म्हटलं की शिवभावे जीवसेवा. म्हणजे प्रत्येकाला शिव समजा, तो जिवंत ईश्वर आहे. तुम्हाला दिसतो मनुष्य, फक्त बाहेरचं नामरूप आहे, पण त्याच्या आतमध्ये जे आहे ते तत्व शिवतत्वच आहे. तेव्हा प्रत्येकामध्ये त्या भगवंताला बघून सेवा करा, मग ते साधना होते. तुम्ही नुसतं लोकांवर उपकार केले तर स्वतःचा अहंकार वाढतो की मी किती पुण्य केलं, मी गरिबांना किती मदत केली. तर असं समजू नका की त्यांनी तुम्हाला धन्यवाद दिला पाहिजे. तर तुम्ही त्याला धन्यवाद द्या
कारण त्याने तुम्हाला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याची सेवा केल्यामुळे तुम्ही धन्य झालेले आहात. त्या भिकाऱ्याला तुम्ही काय देऊ शकता, पण त्यामुळे तुम्ही उपकृत झालेले आहात. म्हणजे इतरांवर उपकार करणे म्हणजे स्वतःवरच उपकार करणे होय. तर आपल्याकडे जर शरीर आहे तर या शरीराचा उपयोग तर करावाच लागेल. आणि आपण तर कर्म करत असतोच. ह्या जगामध्ये कर्म केल्याशिवाय कुणीही राहू शकत नाही. जर त्याला चांगल्या कर्माकडे प्रवृत्त केलं नाही तर तो वाईट कर्म करेल, पण तो कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. मनामध्ये वाईट विचार येतील. विचारसुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. तेव्हा तुम्हाला कर्म जर करायचंच असेल तर मग तुम्हाला हात आहे, पाय आहे, सगळे अवयव आहे, तर तुम्ही याद्वारे लोकांची सेवा का करत नाही, दान पुण्य का करत नाही, लोकांना मदत का करत नाही? कारण तुमच्याकडे शरीर आहे तर त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि नेहमी त्याचा उपयोग फक्त स्वार्थासाठी करणं, खूप जास्त पैसे कमवण्यासाठी रात्रंदिवस आपण झटत असतो, पण मात्र आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. अरे माझ्यामध्ये जे चैतन्य आहे त्याला जागृत करण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी आपण कुठेतरी जाऊन सेवा केली पाहिजे, व्हॉलेंटिअरशिप केली पाहिजे, स्वयंसेवक झालं पाहिजे. म्हणजे हा भाव कधी येत नाही. लोक रिटायर झाल्यानंतर सुद्धा पुन्हा दुसरी नोकरी घेतात, पण मरेपर्यंत नोकरीच करत राहतात. त्यांना हे कळत नाही की आता नोकरी करण्याची आपली वेळ संपलेली आहे. आता आपला वानप्रस्थ आश्रम सुरू झालेला आहे, गृहस्थ आश्रम संपलेला आहे. आता जे काही जीवन आपल्याकडे आहे ते जीवन आपण आपल्या जीवनाच्या ध्येयासाठी लावलं पाहिजे. हा विचार कधीही आपल्या मनामध्ये येत नाही आणि आपण आयुष्यभर तेच करत राहतो. म्हणजे मनुष्याला एवढा काही पैशाचा लोभ असतो ते शेवटपर्यंत तो नुसता पैशासाठी काम करत असतो, नुसती गुलामी करत राहतो. पण कधीकधी भगवंताची सेवा पण केली पाहिजे, संतांची सेवा पण केली पाहिजे, गरिबांची पण सेवा केली पाहिजे. हे त्याला शेवटपर्यंत कळत नाही. म्हणून जर आपल्याला शरीर आहे, इंद्रिय आहे, तर याद्वारे काहीतरी सत्कर्म केलंच पाहिजे. आणि ते सत्कर्म शेवटी आपल्यासोबत जाणार आहे. बाकी जे काही स्वार्थीपणाने आपण इथे कर्म केलेलं आहे, फळाची अपेक्षा करून कर्म केलेलं आहे, ते सगळंच्या सगळं काही नष्ट होणार आहे. तुम्हाला कितीही धन दौलत पैसा सगळं मिळालं पण त्यामध्ये तुम्ही काहीही घेऊन जाऊ शकणार नाही. तुमच्यासोबत तुमचे पुण्यकर्मच जातील. तेव्हा कर्म करणं अतिशय आवश्यक आहे. जर आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नसू तर कर्म केलंच पाहिजे. पण कर्म कशा प्रकारे करायचं हे आपल्याला कर्मयोग शिकवतो. आणि स्वामीजींनी कर्मयोगामध्ये हेच सांगितलेलं आहे की अनासक्त होऊन कर्म करा. कर्माच्या फळाची आशा ठेवू नका, त्या कर्माला आसक्त होऊ नका. म्हणजे कर्मयोग आपल्याला करावाच लागणार आहे. त्याला स्वामीजींनी प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. लोकांमध्ये ती कर्म करण्याची शक्ती त्यांनी जागृत केली. नाही तर आपण नुसते आळशी होऊन पडलेलो होतो, काहीही करण्याची इच्छा नाही. ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्येच आनंद मानायचा, प्रगती करून घेण्याची मुळीच इच्छा नव्हती. तर अशा प्रकारे आपण बघतो की कर्म करावंच लागेल. मग आपल्याकडे हृदय आहे. आता या हृदयामध्ये काय आहे? प्रेम आहे, करुणा आहे, दया आहे. आता हे गुण पण आपल्याला विकसित करावे लागतील. जर आपण ते विकसित केले नाही तर आपण काय करू? ह्या जगावर आसक्त होऊन बसू. भगवंताने आपल्याला प्रेम दिलेलं आहे, आपल्या हृदयामध्ये प्रेम दिलेलं आहे. त्या प्रेमाची दिशा फक्त आपल्याला बदलून घ्यायची आहे. श्री रामकृष्ण म्हणायचे की भक्ती म्हणजे काय? जी तुमच्यामध्ये जे प्रेम आहे ते आज तुम्ही जगाला देऊन बसलेले आहात, त्याची भगवंताकडे दिशा वळवून द्या, तो भक्तियोग होईल. जर आपल्या हृदयामध्ये प्रेम आहे तर मग जगावर प्रेम करणं म्हणजे आसक्तीच आहे. ते काही खरं प्रेम नाही, त्यामागे काही ना काही स्वार्थ असतो. तर भगवंतावर प्रेम करा. तुम्ही जसं जसं भगवंतावर प्रेम कराल जगावरचं प्रेम आपोआपच कमी होत जाईल. तुम्ही पूर्वेकडे गेला तर पश्चिम आपोआपच मागे पडेल. तेव्हा तुम्ही प्रेम करता, पण भगवंतावर तसं प्रेम करता का? एकदा बलराम बाबू म्हणाले श्री रामकृष्णांना की म्हणे मी खूप भगवंताला प्रार्थना करतो, पण म्हणे अजूनही मला भगवंताचं दर्शन झालेलं नाही. तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले म्हणे तुम्ही जसं तुमच्या मुलावर प्रेम करता तसं तुम्ही भगवंतावर प्रेम करता का? तेव्हा त्यांना मान्य करावं लागेल की नाही, तेवढं प्रेम मी करू शकत नाही. म्हणजे आपलं प्रेम विभाजित झालेलं आहे.
अर्धप्रेम आपण ह्या जगाला देऊन बसलेलो आहे. पैसा, नाम, सन्मान, यश या सगळ्या गोष्टींना, आणि थोडंसं जे उरलेलं मन आहे ते आपण भगवंताला येतो. भगवंताला 16 आणे मन दिल्याशिवाय भगवंताचा लाभ होणार कसा? सतत भगवंताचं चिंतन केल्याशिवाय लाभ होणार कसा? बघा, श्रीरामकृष्णांचं जीवन रात्रंदिवस भगवंताशिवाय मनामध्ये दुसरा कोणताही विचारच नाही. तर इथे हृदयामध्ये प्रेम आहे, हृदयामध्ये करुणा आहे. आपण हे जर गुण विकसित केले नाही तर आपलं हृदय दगडासारखं कठोर होईल. आपण लोकांचे दुःख अनुभवू शकणार नाही. आपल्या बाजूचा व्यक्ती उपासमारीनं मरत आहे, पण आपण मात्र कधी त्याच्याकडे बघणारही नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी देवाने दिलेल्या आहे, पण ती सुद्धा देवाचीच लेकरं आहेत. त्यांना मदत करणंसुद्धा हे माझं कर्तव्य आहे, हा विचार आपण कधीच करत नाही. कारण आपला नुसता स्वार्थ असतो. काय आहे, त्याच्या कर्माचे फळ तो भोगते आहे, आणि तो त्याच्या कर्माचे फळ भोगते आहे, पण तू तुझ्या कर्माच्या फळाप्रमाणे त्याला मदत केली पाहिजे. तुझं हे कर्म आहे की ज्यांना दुःख आहे त्यांचे दुःख दूर करणं, हे तुझं कर्म आहे. तर इथे आपल्या हृदयामध्ये प्रेम आहेच, पण ते प्रेम आज कलुषित झालेलं आहे. आपण या जगाला देऊन बसलो, बऱ्याच गोष्टीवर आपण या जगातल्या प्रेम करतो, आणि आपल्याला माहिती आहे की या जगातल्या गोष्टीवर कितीही प्रेम केलं तरी या जगातली कोणतीही गोष्ट कायमची राहणारी नाही. सगळं काही नश्वर आहे, सगळं एक दिवस जाणार आहे. आणि जर सगळं गेलं तर मग आपल्याला किती शोक होतो, किती दुःख होतं. आपण छाती आपटत बसतो की अरे सगळं गेलं, सगळं गेलं, ते जाणारच होतं, ते काही राहणार नव्हतं. लक्ष्मी चंचलच आहे. पण तुम्हाला हे कळलं कुठे की ह्या जगातली प्रत्येक गोष्ट नश्वर आहे, ती नाशवंत आहे, एक दिवस जाणार आहे. मग आपल्याला दुःख भोगावं लागतं. दुःखाचं कारण खरं म्हणजे आसक्तीच आहे. ह्या आसक्तीमुळे जीवनामध्ये दुःख येतात. आपण या जगातल्या वस्तूंवर आसक्त होतो आणि ती वस्तू आपल्या हातून गेली की आपल्याला दुःख होतात. तेव्हा कशावरही आसक्त होऊ नका, कारण हा संसार तुमचा नाहीच आहे. हा संसार भगवंताचा आहे, त्यानंच निर्माण केलेला आहे, तोच पालन करतो आणि तोच विनाशही करतो. आता हा भगवंताचा संसार आणि आपण त्याला आपला संसार म्हणतो. आता आपल्याला मुलं असेल, पत्नी असेल, ते सगळे भगवंताचे आहेत, त्यांनी तुमच्या घरी पाठवलेले आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मानुसार जन्म घेत असतो. कोण किती वर्ष जगेल हे काही आपण सांगू शकत नाही. जर एखाद्या ते आयुष्य समजा 40 वर्षात असेल आणि 40 वर्षामध्ये जर तो गेला तर आपण देवाला दोष देतो की 40 वर्षामध्येच तुम्ही माझ्या मुलाला कसं काय घेऊन गेले. पण तो तुमचा मुलगा नव्हताच, तो भगवंताचाच होता. तुमच्या घरी तो राहिला म्हणून काही तुमचा झाला नाही, कारण तो त्याच्या कर्मानुसार आलेला होता. तर हे मी आणि माझं हे जे बंधन आहे हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. तेव्हा इथे आपल्या हृदयामध्ये प्रेम आहे, ते प्रेम भगवंताला दिलं पाहिजे, आणि ते सुद्धा आपली भक्ती निष्काम पाहिजे. आपली भक्ती असते पण त्यामध्ये काही ना काही कामना आपण जोडून देतो की मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. बघा, जेव्हा मंदिरात आपण जातो तेव्हा भगवंत मला मिळाला पाहिजे असं किती लोक म्हणतात. भगवंताकडे जातं की भगवंत माझे दुःख दूर कर, माझ्या मुलीचं लग्न जुळवून दे, माझ्या मुलाला नोकरी लागू दे. आणि साधूंना आशीर्वाद पण तसेच मागतात. ते असं म्हणत नाही की आमच्या जीवनामध्ये भगवंताचा लाभ झाला पाहिजे. ते म्हणतात की हे सगळं मिळालं पाहिजे. आता तुम्ही जर भगवंताकडे जाऊनसुद्धा भौतिक गोष्टीत मागत असाल तर भगवंतालाही कळते. तुम्हाला त्या वस्तू जर दिल्या तर तुम्हाला जास्त दुःखच होणार आहे. म्हणून भगवंत कधी कधी आपल्या प्रार्थना ऐकत नाही. आपल्याला वाटतं की भगवंत प्रार्थना का ऐकत नाही, कारण तुम्ही अज्ञानी आहात, मूर्ख आहात. तुम्ही अशा वक्त भगवंताकडे मागता आहात की ज्या नाशवंत आहे आणि त्या गेल्यानंतर दुःखाचं कारण होणार आहे. आता प्रत्येकाला मरावंच लागणार आहे. जास्तीत जास्त 5-10 वर्ष आयुष्य वाढू शकते, पण कोणीही अमर होऊ शकत नाही. पण आपण जगण्यासाठी किती प्रयत्न करतो. देवाकडे जातो, प्रार्थना करतो, दवाखान्यात जातो, इकडे तिकडे जातो, पण सगळे प्रयत्न करूनही जेव्हा यश येत नाही, कारण त्याचं आयुष्य ठरलेलं आहे, तो जाणारच आहे. भगवंताने ठरवलं आहे त्याला घेऊन जायचं. तेव्हा आपण भगवंतावर दोष देऊ शकत नाही, त्याच्या कर्माप्रमाणे तो गेला. तर इथे आपल्याकडे हृदय आहे आणि हे हृदय भगवंताला अर्पण केलं पाहिजे.
ह्या हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम पाहिजे, करुणा, लोकांविषयी करुणा पाहिजे, सेवाभाव पाहिजे, की आपल्यामध्ये उत्साह पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, हे सगळे गुण आपल्यामध्ये आले पाहिजे. तिसरं म्हणजे आपल्याला मन दिलेलं आहे आणि मन तर अतिशय चंचल आहे. क्षणोक्षणी ते बदलत असते. आता जो मनामध्ये विचार आहे तो 5 मिनिटानंतर राहत नाही. हे विचार येतात आणि निघून जातात आणि कधीही एका ठिकाणी मन एकाग्र होत नाही. आता जरी आपण इथे बसलेलो असू तरी 100% मन लावून आपण ऐकू शकत नाही. मध्ये मध्ये काही ना काही विचार मनामध्ये येतच असतात. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. कोणत्याही गोष्टीवर आपण मन फोकस करू शकत नाही. ऑफिसमध्ये काम करायचं असेल तिथे पण मन आपण फोकस करू शकत नाही. त्यामुळे कामामध्ये भरपूर चुका होतात, कारण मनच एकाग्र नाही. तेव्हा मन चंचल आहे, कारण तो मनाचा स्वभावच आहे. पण हे चंचल मन जर आपण स्थिर केलं नाही तर हे आपल्या विनाशाचं कारण ठरू शकते. बरेच लोक पागल होतात, बऱ्याच लोक आत्महत्या करतात, बरेच लोक डिप्रेशनमध्ये जातात. हे सगळं कशामुळे? मनाच्या दुर्बलतेमुळे. तर ह्या मनालासुद्धा ट्रेनिंगची गरज आहे. नाहीतर छोटे छोटे संकट जीवनामध्ये आले तर लगेच जीवन संपून टाकतात, कारण ते मानसिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही संकटाचा सामना करण्याचं सामर्थ्य नसतं. म्हणून स्वामीजी म्हणतात की स्ट्रेंथ इज लाईफ अँड विकनेस इज डेथ. बल हे जीवन आहे आणि दुर्बलता हाच मृत्यू आहे. तेव्हा आपल्यामधली ती शक्ती वाढवली पाहिजे, आपल्या मनाची शक्ती वाढवली पाहिजे, आपल्या मनाला स्थिर केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. त्यामुळे आपण वाईट गोष्टी करत असतो. जेवढे काही गुन्हे होतात ते सगळे गुन्हे होतात या मनामध्ये असलेल्या विकारांमुळे. तर हे विकार मनामधून काढून टाकायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला योग सांगितलेला आहे की दररोज नियमितपणे ध्यान करा. आता दीक्षा घेतलेली आहे, जप कशाला करायचा? कारण जप केल्यामुळे मनामधले विकार निघून जातील, मन पवित्र होईल, भगवंतावर भक्ती वाढेल. म्हणून या मनावर सुद्धा आपलं नियंत्रण पाहिजे. ते जर नियंत्रणाच्या बाहेर गेलं तर ते आपलं कधी ऐकणारच नाही. ज्या गोष्टी आपण त्याला करू नको म्हटलं त्याच गोष्टी मन करायला प्रवृत्त होत असतं. ते कधीही विचार करत नाही, कारण मनाचा तो स्वभावच नाही. जे आवडतं त्यामागे ते धावत राहते आणि त्याला इंद्रियसुद्धा ओढून घेऊन जातात, कारण इंद्रियाची दिशा बहिर्मुखच आहे. इंद्रियांना बाहेर जाणंच आवडतं, म्हणून हे इंद्रिय नेहमी बाहेरच बघत असतात. तेव्हा आतमध्ये कधी बघत नाही. म्हणून इंद्रिय मनाला ओढून घेऊन जातात. तर आपल्याला इंद्रियाला आणि मनाला कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल. कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की हे शरीर म्हणजे काय आहे? रथ आहे. आत्मानं रचना विद्ये शरीरम रथमेव तू बुद्धिम तो सारथ्य विद्ये मना प्रग्रवान. इंद्रियाने हया राहू विषयांचे जो गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्त भोगता राहू मनीषिना. तर हे शरीर रथ आहे, त्यामधला आत्मा मालक आहे आणि बुद्धी सारथी आहे आणि मन लगाम आहे, इंद्रिय घोडे आहे आणि आपला रथ निघालेला आहे. आता तुमचे घोडे आणि लगाम जर ढिला असेल तर तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी कधीच जाऊ शकणार नाही. तुम्हाला जर इथून जायचं असेल मुंबईला तर तुम्ही दुसरीकडेच कुठेतरी भरकटाल, कारण त्या घोड्यांवर तुमचं नियंत्रण नाही. तुम्ही मनाचा लगाम आवरू शकत नाही. म्हणून इथे मनाला कंट्रोल करण्यासाठी ध्यान करण्याची गरज आहे. दररोज नियमितपणे ध्यान केलंच पाहिजे, जप केला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. हे मनाला कंट्रोल करण्यासाठी सगळं सांगितलेलं आहे. आणि आपल्याकडे बुद्धी आहे, मग बुद्धीमध्ये तर विचार खूप येत असतात. तेव्हा इथे आपल्याला विवेक करायचा आहे. बुद्धीचं काम काय आहे? विवेक करणं. बुद्धीने नेहमी हाच विवेक केला पाहिजे की आपल्याला जे दिसतं ते खरं नाही, ते खरं भासमान आहे, ते आज आहे उद्या नाही. जसं आपण स्वप्न बघत असतो, जेव्हा स्वप्न बघतो तेव्हा आपल्याला ते खरेच वाटतात, पण जागा झाल्यावर आपल्याला वाटते की अरे ते स्वप्न होते, ते सगळे खोटे होते, ते काही खरे नव्हते. त्याचं हे जगसुद्धा एक स्वप्नच आहे, फक्त हे एक दीर्घ स्वप्न आहे. जागा व्हायला वेळ लागते. तेव्हा ह्या स्वप्नामधून आपण जागा झालं पाहिजे. जे लोक जागे होतात त्यांना आत्मज्ञान होतं, तेव्हा त्यांना हे जग म्हणजे एक स्वप्नच वाटतं. त्यांना ह्या जगाचं अस्तित्व काही भासत नाही, ते नामरूपाच्या पलीकडे जातात. म्हणून ह्या बुद्धीद्वारे ज्ञानयोगाचा शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे, उपनिषदांचं अध्ययन केलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे नेहमी की मी आत्माच आहे, मी शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, मी यामधलं काहीही नाही.
तर मी शरीरामध्ये वास करणारा आत्मा आहे. म्हणून तर शंकराचार्य म्हणतात मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर मी चिदानंद रूप आहे, मी शिवस्वरूप आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही. हे सगळं कशामुळे माहिती होतं? विवेक केल्यामुळे. आपण जर विवेक केला तर कळतं की अरे हे जे काही आहे, आपण लहान होतो, मग तरुण झालो, आता म्हातारं झालो, एक दिवस जाणार आहे. हे सगळे परिवर्तनशील आहे. हे सगळी परिवर्तनं शरीरामध्ये होत असतात, आत्म्यामध्ये काहीही बदल होत नाही. तो जसा आहे तसाच राहतो आणि तो नित्य अमर आहे, आनंद स्वरूप आहे. अनंत आनंद तुमच्या आतमध्ये दडलेला आहे, तो जाणून घ्या. हे स्वामीजी आपल्या सगळ्यांना सांगतात. आणि जर तो जाणून घेतला तर तुम्हाला या जगामध्ये कशाचीही कमी पडणार नाही. टीच युअर सेल्फ, टीच एव्हरीवन हिज रिअल नेचर. कॉल अपॉन द स्लीपिंग सोल अँड सी हाऊ इट अवेक्स. पॉवर विल कम, ग्लोरी विल कम, गुडनेस विल कम, प्युरिटी विल कम, अँड एव्हरीथिंग एक्सलंट विल कम टू यू व्हेन दी स्लीपिंग सोल राउज टू सेल्फ कॉन्शियस ॲक्टिव्हिटी. जेव्हा तुमच्यामधलं आत्मचैतन्य जागा होते तेव्हा सगळं काही चांगलं तुम्हाला प्राप्त होते. म्हणून सगळ्यांना त्यांचं आत्मस्वरूप शिकवा आणि तुम्हीसुद्धा ते जाणून घ्या. टीच युअर सेल्फ अँड टीच एव्हरीवन. सगळ्यांना सांगा की तुम्ही आत्मा आहात, तुम्ही देह नाही. ही देहबुद्धी सोडा, आत्मबुद्धी जागी करा. हा वेदांताचा संदेश स्वामीजींनी अमेरिकेमध्ये दिला. इथे कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जेंडाचा असो, जे स्त्री आहे की पुरुष आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, जातपात, हा काहीही भेद नाही. सगळ्यांनाचा अधिकार आहे की आपण स्वतःचं स्वरूप जाणून घेणं. त्यामुळे अमेरिकेमध्ये सगळ्यांना हे पटलं की आपण तर पापी नाही, आपण आत्मस्वरूप आहोत. आपल्याला हा भ्रम झालेला आहे की आपण शरीर आहोत, आपण ख्रिश्चन आहोत, आपण मुस्लिम आहोत, आपण हिंदू आहोत. हे सगळं शरीराशी नातं आहे. आपला आत्म्याचा याशी काहीही संबंध नाही. हे स्वामीजींनी आपल्याला ठामपणे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आज हा वेदांत सगळ्या जगामध्ये लोक स्वीकारत आहे. लोकांना वेदांत पाहिजे आहे आणि त्यासाठी स्वामीजी आले होते. हा वेदांताचा धर्म कसा युनिव्हर्सल आहे, त्यामुळे लोकांना आवडणार आहे, लोक नक्कीच स्वीकारतील. हा स्वामींचा संदेश आहे. तेव्हा माझी वेळ संपली आहे. इथेच मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद.